मागील 2 ते 3 वर्षापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून माझी चौकशी सुरू आहे. त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळी देत होतो, परंतु काल पुन्हा एकदा मला आणि माझ्या पत्नीला नोटीस मिळाली आहे. मागील 20 वर्षांचे हिशोब किंवा विवरण दिले आहेत, पण पुन्हा एकदा त्यांना 20 वर्षातील काही कागद पाहिजे आहेत. आम्ही आमची प्रॉपर्टी इन्कम 100% खरा दाखवलाय. आमच्याकडे जी माहिती देण्यास शक्य असेल ती आम्ही देऊ, परंतु 20 वर्षातील किती कागद उपलब्ध असतील ते लक्षात घेणं आवश्यक आहे. आता निवडणुका झाल्यात, त्यांना राजकीय दबाव आणायचा असेल तर ते आणू शकतात. दबाव किती आला तरी आम्ही दमणार नाही, एवढं मात्र नक्की. तसेच अन्य पक्षातून कोणत्याही ऑफर नाहीत आणि अशा ऑफर स्वीकारणार नाही. आम्ही निष्ठेनं या पक्षामध्ये काम करणार, असं वैभव नाईक यांनी यावेळी म्हटलं आहे. खरं तर गेल्या 2-3 वर्षापासून लाचलुचपतीची चौकशी माझी सुरू होती. त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळी देत आहे, परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी मला कालच मला त्या पोस्टाने रजिस्टरद्वारे त्या नोटिसा मिळालेल्या आहेत. मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते खरं तर गेल्या 20 वर्षात जे आमच्याकडे ते दिलेलं आहे, परंतु पुन्हा त्यांना 20 वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे. खरं तर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती, जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरंच 100% आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे. निवडणुकीच्या ह्याच्यासुद्धा दाखवलेलं आहे प्रतिज्ञापत्रामध्ये. त्याचबरोबर इतर इन्कम टॅक्सच्या, सेल टॅक्सच्या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवले आहेत. परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी हे पाठवले आहेत. आमच्याकडनं जे जे शक्य असेल, जी जी माहिती शक्य असेल ती देऊ, परंतु 20 वर्षामध्ये आज कुठला खरं तर 20 वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे. परंतु असून दे, जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ. नाही, खरं तर आता निवडणुका झाल्या तरी पण त्यांना आता राजकीय दबाव आणायचा असेल तर ते आणू शकतात. आम्ही लोकांच्या दरबारात सुद्धा गेलो होतो, तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजे असेल ती माहिती त्यांना देऊ. परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. नाही, असं काय ऑफर किंवा आलेलं नाहीत आणि अशा ऑफर आम्ही काही स्वीकारणार नाहीत. आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करतो आणि निष्ठेने यापुढच्या काळामध्ये सुद्धा काम करणार आहोत. नाही, हे आपणच बोलतोय म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला की त्यांना नोटिसा थांबतात, परंतु आम्ही ज्या पद्धतीने ह्या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही. आम्ही निष्ठेने आहे त्या ठिकाणी राहू.